शिरोळ तालुक्यातील कोथळी परिसरात जयसिंगपूर पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात धडक कारवाई करत 2 ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत देशी विदेशी दारू, गावठी दारू, रोख रक्कम, दुचाकी आणि दारू पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 1,29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 2 जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत। पहिली कारवाई 12 ऑगस्ट रोजी दुपारी 2च्या सुमारास कोथळी येथील वायदंडे गल्लीतील एका घराच्या तळमजल्यावरील गाळा व खोलीत करण्यात आली। या कारवाईत युवराज शामराव पुजारी वय 35 याच्याकडून विविध कंपन्यांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या, सुमारे 15 लिटर गावठी दारू, रोख 21,820 रुपये, बजाज पल्सर दुचाकी तसेच प्लास्टिक पाऊच सील करण्याची मशीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसरी कारवाई त्याच दिवशी सायंकाळी 5:30च्या सुमारास कोथळी ते उमळवाड मार्गालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली आहे। येथे मनोहर अण्णा चौगुले वय 70 यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या व्हिस्की, वोडका व देशी दारूच्या बाटल्या असा एकूण 14,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मराठी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।